गजानन महाराज अध्याय 6. श्री गणेशाय नमः. पाटील देशमुख यांच्यात दुफळी माजली बहुता. क्षयरोग झाला मानवात, म्हणजे यमाचे घर दाखवितो. तळाच्या काठावर देशमुखांचा एक महार करू लागला चरचर. तो खंडू पाटला पुढे. तो होता मऱ्या महार. देशमुखांचा त्याला जोर. तो बोलला उनी उत्तर. खंडू पाटला कारणे. पाटील बदला त्यावरी, तुझी रीत नाही बरी. गरिबाने पायरी आपले कधी सोडू नये. उणे अधिक बोलण्याचा अधिकार आहे देशमुखांचा. तुझ्यासारख्या महाराचा नाही हे जाण म्हणे. महार काही एकेना करू लागला चेष्टाना. त्याच्या श्रवण करोनी भाषणा. पाटील खवळला आपल्या मने. बाचाबाचीचे कारण अति क्षुल्लक होते जाण. कागद ठाण्याला गुन्हा पाठविणे होते पाटलास. तो हप्ता न्यावयासी सांगितले होते महारासी. तू असाच त्या अकोल्यासी तहशिलात टप्पा द्यावया. त्यावरी बदला महार. मी न टप्पा देणार. देशमुखांच्या आश्रितावर तुमचा डोळा आहे. पहा ऐसे तो बोलला. हावभावही तैसेच केला. मारण्यासाठी हात उगारला त्या खंडू पाटलावरी. चवताळला खंडूमनी त्या महाराची कृती पाहुनी. हातातील वेळीच्या काठीने प्रहार केला हातावर. महाराचा हात मोडला. तो बेशुद्ध होऊन पडला जमिनीवरी. त्या महाराला उचलून नेला देशमुख सदनी. महाराचा हात मोडलेला देखून देशमुख मनी चिडला आणि तो वदला. संधी दवडणे चांगले. त्यांनी त्या महारासी तत्काळ नेले केचिलीसी. सांगितले अधिकारासी खोटे नाटे विभूत हो. फिर्याद त्या महाराची नोंदली पुस्तकात साची. आज्ञा झाली अधिकाऱ्याची. आना पडून पाटला शेगावी झाली पुकार. उद्या आहे पडणार पाटलाच्या करी थोर. लोखंडाच्या हातकड्या ते खंडूस समजले. दाबे त्याचे दणानले. तोंडाचे पाणी पळाले. मनी झाला चिंता दूर. ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी, त्या ठिकाणी माझ्यावरी प्रसंग यावा का बेडीचा. अब्रुधाराचा अपमान वाटे मरणाहून मरण. भाऊ गेले घाबरून. काही सुचेना तयांना. खंडू हताश झाला. विचार सुचला तयाला. गजानन महाराजाला घालावे का साकडे. त्या साधू वाचून या संकटाचे निरसन करणारा न कोणी आन राहिला या वऱ्हाडी. बंधू गेले अकोल्याला लौकिकी यज्ञ करण्याला. खंडू रात्रीच्या समयाला नीट आला समर्थाकडे. गेला महाराजांचा नमस्कार. त्यांच्या पायावर ठेविले शिर. महाराज आला कठीण फार. प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळापाशी मारिले सत्य. हातातील काठीने त्याचा परिणाम असा झाला. काट्याचा नायटा केला देशमुख मंडळींनी भला. माझे अहित साधण्यास त्यानिमित्त कैद मला होण्याचा प्रसंग उद्या आला. समर्था माझ्या अब्रूला तुझविन कोण राखणार. उद्या येथील राजदूत मला येथून नेण्याप्रत बेडी घालून हातात. ऐसे आज मी केले. त्यापेक्षा गुरुवरा मान माझी येथे चिरा. ही तलवार मी देतो तुम्हाला. उशीर नका करू हो. समर्थांनी खंडूला दोन्ही हस्ते कटाळला आणि बदले तयाला. संकटे येती कधी कधी. पाटील देशमुख दोघे जण तुम्ही एकाच जातीचे असून करू पाहता नुकसान. सुडाने एकमेकांचे. जा भिवू नको टिळभर. बेडीनं तुझी पडणार. कितीही केले जोर देशमुखाने आपुला. तेच पुढे सत्य झाले. पाटील निर्दोष सुटले. जे का संत मुखा वाटे आले ते न खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार. कोणा नाही आवडणार अमृत हे सेवावया. पुढे खंडू पाटलाने विनंती करून प्रेमाने नेले व्रहाया कारणे समर्थाला स्वगृही. पाटलाच्या असता सदनात गजानन स्वामी समर्थ आले. ब्राह्मण अवचित 10-5 तेलंगी. ब्राह्मण विद्वान असती. वेदावरी त्यांची प्रीती. धनाचा लोभ चित्ती राही त्यांच्या विशेष. आपल्याला काहीतरी धन मिळेल थोडे तरी. हेतू ठेवून अंतरी आले ते समर्थाकडे. त्यावेळी समर्थांची स्वारी पांघरून घेऊन निजरीवरी उच्च स्वराने म्हटली मंत्राक्षरी. त्यांना जागे करण्याप्रत. मंत्र म्हणण्यात चूक झाली. त्यांनी दुरुस्त केले म्हणून उठून बैसले. गजाननाची स्वारी हो. समर्थ बदले ब्राह्मणाला. कशासाठी तुम्ही वैदिक झाला. कमीपणा वेदविद्येला आणू नका निरर्थक. हीन विद्या पोटाची. मोक्षदात्री आहे साची. फसवू नका उगाची भोळ्या या भाविकांना. जी रुच्या ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केले जाणे तो अध्याय समर्थांनी खडाखडा म्हणून दाखविला. चूक न
झाले म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे जणू वशिष्ठ वेद म्हणण्या बैसले तेलंगी ऐकून चकित झाले अधोवदन बैसले मुखवरी करण्या आपुले भय मनी वाटले तया सूर्य उदय झाल्यावर दीपांचा जो जय जयकार त्यांच्या पुढे का होणार त्याची किंमत अंधारी तेलंगी म्हणतो आपल्या मने हा पिसा कशाचा महाज्ञानी चारी वेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष हा असावा ब्राह्मण खरा शंका नाही यात जरा देते झाले गुरुवरा रुपया दक्षिणा ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गावी निघून गेले महाराजही कंटाळले उपाधीला गावाच्या उत्तर दिशेला एक होता मळा विपुल भाजीपाला त्या मळ्यात पिके तेथे शंकराचे मंदिर लिंबाची सावली गार होता मळ्याचा आधार कृष्णाजी पाटील मळ्यात आले समर्थ ते शंकराच्या देवळाप्रत लिंबाच्या सावलीत ओट्यावरी बैसले महाराज बदले कृष्णाजीला या शंकराच्या भेटीला काही दिवस राहण्याला आलो तुझ्या मळ्यात कृष्णाजीने श्रवण केले 6 पत्रे आणविले ओट्यावर छप्पर केले समर्थांची यासाठी महाराज येथे बैसले बरोबर भास्करा आणले सेवा करण्या भले होता तुकाराम कोकाट्या समर्थांच्या खाण्यापिण्याची सोय कृष्णाजीने केली जाची तो भक्षित असे प्रसादाची समर्थ जेवल्यावरी महाराज मळ्यात वास्तव्य असता करीत त्यावेळेची ही गोष्ट एका श्रोते तुम्ही हो गोसावी 10-20 आले मळ्यात सानिध्यास समर्थांचा त्यांना लागला वास म्हणून तळ ठेविला तिथे गोसावी वदले कृष्णाजीशी आम्ही आहोत तीर्थवासी फिरूनी पाहिले तीर्थासी गंगोत्री गिरनार केदार इति ब्रह्मगिरीच्या गोसाव्याचे आम्ही शिष्य आहोत तसाचे जेवण द्यावे शिरापुरीचे तुम्ही आम्हाला गुणी द्यावा कांचा आम्हाला आलो 3 दिवसाच्या मुक्कामाला आणि 4थ्या दिवसाला आम्ही जाऊ इथून तुम्ही ह्या वेड्याला मळ्यात ठेवून पोशिला मग देण्यासाठी आम्हाला का पाहता मागे पुढे तुम्ही गाढवांना पोसता अन गाईला मारता लाथा आम्ही जाणितो वेदांता ते श्रवणाचा यावे मळ्यात त्यावर कृष्णाजी वदला शिरापुरी देईन उद्याला भाकरी आहेत खावयाला माझी या सदनामध्ये चालता बोलता शंकर बसला पत्रात साचार गांजा हवा असेल तर मिळेल तेथे अमाप तुम्हा दुपारच्या 2 प्रहरी घेऊन पिठले भाकरी जाऊन बसले विहिरीवरे ते गोसावी भोजनास्तव संध्याकाळच्या वेळात गोसाव्यांचा महंत वाचू लागला भागवत ब्रह्मगिरी महाराज बसते झाले गीता श्रवणास भले पोथी ऐकण्या आले लोकही गावातून नैन छंदिती हा श्लोक निरूपणाचा होता एक अनुभव नव्हता काही एक ब्रह्मगिरीला स्वतःचा जमलेले सारे लोक कुजबुजू लागले देख गजाननासमोर लोक येऊन बैसले दर्शना लोक बदले आपापसात इतिहास ऐकला पोथीत आम्ही प्रत्यक्ष येथ सिद्ध पुरुष पाहिला बसलेल्या पत्राच्या बाजूला गोसाव्यांना राग आला ते गोसावी गांजा पिण्याला बसले होते एकत्र पत्रामध्ये पलंगावरी गजाननाची होती स्वारी भास्कर त्यांच्यासाठी भरी चिलीम तंबाखूची पलंगावरी ठिणगी पडली ती ना कोणी पाहिली पलंगाची लाकडे पेटली हे धुरामुळे समजले पलंग पेटलेला पाहिल्यावर ओरडला जोराने भास्कर महाराज उठावे लवकर पलंग पेटला हो देखा लाकडे पलंगाची सागवानी विजणार ना ती पाण्या वाचुनी म्हणून ते आणू नको पाणी ऐसे वदले गजानना गोसाव्यांची वदली स्वारी अहो महाराज ब्रह्मगिरी या इथे बसा पलंगावरी तुम्ही जाणीता गीता नैन छिंदती या श्लोकावर तुम्ही व्याख्यान दिले गाडीवर मग या पलंगावर का नाही हो बसत तुम्ही बदले महाराज भास्कराला पकडून आणा ब्रह्मगिरीला आणि बसवारे त्याला या जळत्या पलंगावर समर्थांची आज्ञा श्रवण करीत गेला भास्कर धावत धावत त्या ब्रह्मगिरी प्रत धरिले त्याच्या दंडाला सशक्त भास्कराचे शरीर आणि दंड पिळदार तो गोसावी त्याच्यासमोर शोभू लागला मरकटासवे पलंग चहूबाजूंनी पेटला ज्वाळा त्याच्या निघूनच लागल्या समर्थ होते आसनाला ढळले न ते जराही भागवतामध्ये लिहिल्यानुसार उभा केला कयादू कुमार अग्नीमध्ये प्रत्यंतर दाविले त्यांनी कृष्णाजीला ब्रह्मगिरी बदला भास्कराला नेऊ नका तुम्ही मला पलंगाजवळी न मी जाणला अधिकार मुळी समर्थांचा परवान केली ब्रह्मगिरीची भास्कराने मुळी साची आणले फरपटची गजानना पुढे उभे केले नैन
पावक दहती वाक्य खरे करा इति ऐसे वदले गजपती गेला घाबरून ब्रह्मगिरी वदला तो भीत भीत मी पोटभऱ्या आहे संत शिरापुरी खाण्याव्रत मी बनलो गोसावी क्षमा करावी अपराधाची खटाटोप केला रिकामाची गीता मी शिकण्याची ऐसे वदला ब्रह्मगिरी मी म्हणालो वेडा तुला त्याचा पश्चाताप होतो मला शरण आलो तुला पूर्णपणे मी महाराजा शेगावाच्या लोकांनी गेले महाराजांना विनवणे आपणास अग्नीपासून भयमुळी नाही हे खरे हे महाराजा तुम्ही आमचे वाली पलंक सोडून यावे खाली अशी तुमची स्थिती पाहिली की भरते धडकी हृदयात ब्रह्मगिरी मात्र हिरमुसला परीन काही बोलला गुपचूप उभा राहिला सर्व पाहत नजरेने जन विनंतीला देऊन मान खाली उतरले गजानन तोच बलंग धाडकन कोसळला खाली ब्रह्मगिरी लोकांच्या पाया पडल्या समर्थाने त्यास उपदेश केला मध्यरात्रीच्या सुमाराला चेष्टा सोडून तू आजपासून अनुभवाविना कुणालाही सांगत बसू नये काही ऐसे वदले समर्थ ही शब्द पांडित्य आहे जागोजाग उगा खाण्या शिरापुरी भटकू नको तू पृथ्वीवरी ऐसा उपदेश केला भारी महाराजांनी ब्रह्मगिरीला उपदेश त्यांचा ऐकून शिष्यांसवे गेले निघून कोणाला न भेटता कोणी भल्या पहाटे गोसावी दुसऱ्या दिवशी ही गोष्ट गावात समजली स्पष्ट सर्वजण आले थेट मळ्यात जळता पलंग बघण्यासाठी गोविंदबुवा टाकळेकर गृहस्थ होता कीर्तनकार त्याचा लौकिक थोर आला शेगावी कीर्तनासी होते जुने शंकराचे मंदिर त्या मंदिराच्या जीर्णोद्धार मोठे नाम सावकार याने केला हो मोठे होता श्रीमंत पण भाविक अत्यंत शंकराच्या मंदिराप्रत त्यानेच केला जीर्णोद्धार अशा त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकळेकर कथेकरी घोडा बांधिला समोरी मंदिराच्या घोडाद्वाड होता तो कोणासही मारिला था जो कोणी समोर येता चावे त्यास कृत्र्या समान तो घोडा एक क्षणभर न राही उभा एक जागेवर किंकाळे तो दिवसभर होत्या घोड्या वाईट त्या घोड्याला बांधायला टाकळीकरापाशी होत्या साखळ्या पण ते त्या वेळेला विसरले आणण्यास टाकळीकर बुवा कथेकरी यांनी घोडा बांधिला मंदिरासमोरी आणि ते गेले शय्येवरी झोपण्यासाठी रात्रीचे झाले 2 प्रहर सर्वत्र पसरला अंधार कुबडे करीत होती खुदकार आणि टिटव्या टी आणि वटवाघळे होती शोधित भक्ष्या पुले किलबिल करीत होते पिंगळे बसून एका झाडावर पसरली होती शांतता रस्त्यावर एकही माणूस नव्हता घोडा जिथे बांधिला होता तिथे आले गजानना द्वाडांना आणण्या ठिकाणावर साधू पुरुषे घेती अवतार द्वाडपणास सुधारण्यावर औषधीचे न प्रयोजन त्या रात्रीच्या समयाप्रत श्री गजानन समर्थ द्वाड घोड्याच्या चौकुरात जाऊन या झोपले गणगण गणात बोलते ऐसे भजन चालले होते बांधून टाकले घोड्याते भजनरूपी साखळीने गोविंदबुवाच्या मनात भीती होती घोड्याबाबत म्हणून घोड्याला ते पाहत मध्येच जागे होऊन घोडा शांत उभा राहिला आश्चर्य वाटले कथेकऱ्याला तो मनी बदला असे हे झाले कशाने हा घोडा खोडकर शांत न राहिला आजवर ना समजले टाकळेकर आज हा शांत कसा कथेकरी जरा पुढे गेला तो त्याला खौपुरात दिसला एक मनुष्य निजलेला अर्थबोध त्या होईना घोड्याच्या जवळ गेला त्याने निर्घुण पाहिला तो चौखुरात निजलेला दिसला एक तेजस्वी महापुरुष कधीकरी मनात बदला घोडा हा शांत झाला हे पुरे समजले मला यास कारण गजाननाच्या पायावर कथेकऱ्याने ठेविले शिर भजन केले वारंवार श्री समर्थ गजाननाचे घोडा माझा होता द्वाड सर्व होते त्या लाभित द्वाडपणा आपण केला नष्ट असे बदला कथेकरी घोडासारखा खोड्याकरी मध्येच तो उड्या मारी विकण्यासाठी बाजारी नेले त्याला कंटाळूना कोणी त्याला विकत घेईना कोणी त्याला फुकट घेईना मजवर दाविली दयागना कृपा फार बरे झाले समर्थ बदले गेला घोड्यास यापुढे खोड्या करू नकोस सोडून दे तू सर्व इथेच ज्या आहेत तुझ्यापाशी तू शंकराच्या मंदिरासमोर उभा आहे याचा कर विचार कुणासही न त्रास देणार असे बोलले समर्थतया दुसऱ्या दिवशी कथेकरी आला सकाळच्या प्रहरी घेऊन घोड्याची स्वारी पाटलाच्या मळ्यामध्ये सर्व
शेगाव कर घोड्याला भिऊ लागले पाहून त्याला, कारण की तो प्रत्येकाला ठाऊक होता पूर्णपणे. पाहून गोळ्यामळ्याशी जण वदती कथेकराशी, कथेकरा कशाला आणलीस ही पीडा, दर्शुनी अंगुली बायका मुले मळ्यात सदा वावरत असतात, तुमचा घोडा करील घात कुणातरी मानवाचा. कथेकरी गोविंद बुवा वदले त्यास ठिकाणावरी आणले आपल्या समर्थांनी भले, कालच्याच रात्रीला घोड्या याने दिला सोडून, झाला गोगल गाई समान, शांत झाला कालपासून हा श्री गजाननाच्या कृपेने. कथेकऱ्यांनी घोड्याला चिंचेखाली उभा केला, त्रास ना मुळीच दिला याने एकालाही. मळ्यामध्ये कोवळा होता भाजीपाला, न लाविले मुख त्याला. हा द्वाड घोड्याने गोविंदबुवा टाकळीकर घेऊन आश्वास बरोबर टाकळी गावास नंतर गेले आनंदी निघून या. कमलाकांतांनी रचलेला षष्ठोध्याय समाप्त झाला. नमन असो श्री गजाननाला दोन्ही कर जोडून, शुभ भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन भक्ती विजय ग्रंथस्य षष्ठोध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय.